महाराज या अभंगातून विठ्ठलाच्या त्रिवेणी रूपाचं या ठिकाणी त्याने वर्णन केलेलं आहे. तर ते काय म्हणतात बघूया. हरिओम तत्सदादी सूत्राचे जे सार, कृपेचा सागर पांडुरंग. हरिओम दत्त उदात्त अनुदात्त, प्रचुर रहित पांडुरंग. सर्वस्व व्यापिले सर्वाही निराळे, वेदाचे जे मूळ तुका म्हणे. तर हरिओम तत्सत या त्रैवाणी रूप म्हणजे 3 शब्दाच्या सूत्राचे सार, कृपेचा सागर परमात्मा पांडुरंग आहे. ओम इत्यादी अक्षरे मोठ्या स्वराने, लहान स्वराने व मध्यम स्वराने म्हटल्याने जे हित व्हायचे तेच साक्षात पांडुरंग आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हरीचे स्वरूप सर्व पदार्थातून व्यापलेले असून सर्वाहून असंग व अलिप्त आहे व तेच वेदाचे मूळ आहे. म्हणजे विठ्ठल हे जे आहे, हरिओम विठ्ठल असं आपण जे म्हणतो, तोच खरं साक्षात पांडुरंग आहे, तोच खरा परमात्मा आहे. आणि त्या परमात्म्याचं स्वरूप या ठिकाणी, साक्षात पांडुरंगाचं स्वरूप या ठिकाणी तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. रामकृष्ण हरी.